खंबीर आहेत. समाजाचं वाटोळं यांना काय आम्ही करू देत नाहीत. बरं, ठीक आहे. तुम्ही मोठं विधान केलंय खरं तर या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये. पण आता जाता जाता एक अजून प्रश्न असा आहे की प्रसाद लाड आले त्याच्यानंतरच्या भेटीचं निष्पन्न तसं झालं नाही फार काही, पण तुमच्या भेटीला राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वात राज्याचं शिष्टमंडळ उद्या येणार आहे असं समजतंय. त्यांच्याकडनं तुम्हाला अपेक्षा आहेत का? अपेक्षा तर त्यांनाच माहिती आहेत. काय बार बरं तेच सांगू, कदरून गेलो मी सांगून ते बी ऐकू. त्यांची PhD झाली याच्यावर. सगळ्या मंत्र्यांच्या, आमदाराच्या, खासदाराच्या सगळ्या मागण्या पाठ झाल्यात राव. काय करू मी तरी, कवर सांगत बसू यांना सगळ्या मागण्या माहिती आहेत. सगळ्याचे JR निघालेले आहेत. फक्त आता अंमलबजावणी करायची. त्यांनी ती केली की आम्हाला काय करायची गरज नाही केली मग मात्र कळण. फक्त एकच, पुन्हा फडणवीस साहेब तीच डाव रांगायचा नाही हल्ल्याचा, प्राणघातक हल्ला नामका झाला एकदा, ते बस झालं, आम्ही सहन केलं. एकदा तुम्ही आमचे गोळ्या घातल्या, चिंधड्या केल्या, पुन्हा त्या वानगडीत पडायचं नाही. प्रश्न मार्गी लावायचं, कामात पडायचं. हल्ल्यावर तुम्ही जिरवता हे आम्हाला माहिती आहे. एवढं सोपं तुम्ही कमजोर मराठ्यांना पण समजू नका. तुम्हाला शहाणपणच शिकविल मराठा. हो, शहाणपणच शिकविल. शहाणपणा काय असतो हे तुम्हाला शिकवेल. आणि तुम्ही त्या भानगडीत पडू नका. तुम्हाला स्पष्ट आणि क्लिअर सांगतो, तुम्हाला मराठ्याच्या मनावर राज्य करा, मागण्याची अंमलबजावणी करून जनतेच्या मनावर राज्य करता आलं पाहिजे असं काम करा. दादागिरीन फादागिरीन ते पोलिसाला पुढं घालून कुटाने आणि दंगली आणि त्या पुढं गोळ्या घालणे आणि प्राणघातक हल्ला करणे एकदा बस झालं ते. इथून पुढे ते स्वप्न बघू नका. बर मनोजजी, तुम्ही म्हणताय की 2 दिवसांनी तुम्ही उपोषण सुरू करणार आहात, परंतु तशी वेळच येऊ नये आणि तोडगा आधीच काहीतरी निघावा अशी अर्थातच संपूर्ण महाराष्ट्राला आशा आणि इच्छाही आहे. धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आणि याबरोबरच पोल सेंटरला जाऊन बघूयात पहिल्या प्रश्नावरती महाराष्ट्राने काय कौल दिलाय.